मी कोल्हापूर राहतोय, कोल्हापूर गडिंग्लज, तिथून मी ह्या सुविधेचा लाभ घेत आहे। ते डेपूट जायला परत वेळ लागतो आणि तिथे ज्येष्ठ नागरिक असलं तरी तिथे रांगेत राहायला उभं राहायला खूप त्रास होतो आणि ते नेमकेच माणसं घेतात, मग वापस परत यावं लागतं, परत जावं लागतं। त्यासाठी आम्हाला अनिकेत म्हात्रे साहेबांनी इथे जी सुविधा केली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबईतील पहिल्या मोफत एसटी स्मार्ट कार्ड NCMC नोंदणी शिबिर माजी उपमहापौर रमाकांत नारायण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर व विद्यमान नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाले। यावेळी नगरसेविका चैताली भावेश पाटील व नगरसेविका अनिता सुरेश मानमंतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी या लोकहिताच्या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या नियमानुसार प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असल्याने या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे 500हून अधिक महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरामध्ये NCMC स्मार्ट कार्ड साठी यशस्वी नोंदणी केली। महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही गैरसोय होऊ नये या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले। नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा लोकहिताचा कार्यक्रम यशस्वी ठरला। भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी अशा जलकल्याणकारी उपक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येईल। जनसेवा हीच आमची बांधिलकी। नवी मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये युवा सेना प्रमुख नवी मुंबईचे अनिकेत म्हात्रे, त्यांचे वडील रमाकांत म्हात्रे आणि त्यांची आई मंदाकिनी म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ महिलांना, त्याचप्रमाणे 12 वर्षाच्या वरती असणाऱ्या महिला आणि 65 वर्षापर्यंत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा पास हा मोफत आज रोजी या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या नवी मुंबईमध्ये साताऱ्यामधून किंवा कोल्हापूरमधून, नाशिकमधून किंवा सोलापूरमधून जे इथे या नवी मुंबईमध्ये राहतात त्या नागरिकांनी आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहतात त्यांनी सुविधा करून घ्यावी आणि कार्ड काढून घ्यावे। त्याचप्रमाणे असा उपक्रम क्वचितच लागला असतो आणि लोकांना तिकडे तासनतास खेटा मारायला लागतो आणि पास मिळत नाही, एसटीने जावं लागतं आणि हा जो युवा सेनेच्या मार्फत एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार मस्के साहेबांच्या त्याचप्रमाणे या लोकांनी चांगल्या प्रकारे राबवलेला आहे आणि लोकांनी त्याचा फायदा घ्यावा हा ही नम्र विनंती। आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहे कुठेतरी जे एसटीचा प्रवास या ठिकाणी डिजिटल व्हावा, कॅशलेस व्हावा या अनुषंगाने जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनित्राताई पवार असतील, मग परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून जे आहे कुठेतरी NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची जी सुविधा जी आहे नागरिकांना महाराष्ट्रातून जे आहे ते सुरू केलेले आहे। त्याच अनुषंगाने जे आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांकरिता NCMCचं या ठिकाणी एसटीचं मोफत शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। निश्चितच आपण सकाळपासून बघाल की उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी प्रतिसाद भेटलेला आहे। जवळपास 300हून अधिक या ठिकाणी नागरिकांनी आतापर्यंत जे आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि यामध्ये जे आहे मुख्यतः महिला सन्मान योजना म्हणजे 50% सवलत जी आहे 12 वर्ष आणि 12 वर्ष वरील जे महिलांकरिता जे आहे त्या ठिकाणी सुविधा असेल, त्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील यांना जी आहे या कार्डच्या माध्यमातून जे आहे ती सुविधा उपलब्ध होणार आहे। आपल्याला माहित असेल की वेळोवेळी जे आहे आपण इकडचे कोकणातली लोक आहेत, पश्चिम महाराष्ट्रात जे आहेत नागरिकांना
एसटीतून जे आहे कुठेतरी गणपती उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, या निमित्त जे आहे वारंवार एसटीच्या माध्यमातून जे आहे प्रवास करायला लागतो. कुठे कधी कधी सुट्टे पैसे नसतात. तर या पूर्ण अनुषंगाने जे आहे शासनाच्या वतीने डिजिटल पूर्ण या ठिकाणी जे व्यवहार व्हावेत, सुट्टे पैसे कधी कधी नसतात, त्या अनुषंगाने जे आहे कुठेतरी एक चांगली सुविधा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहे उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. निश्चितपणे सर्व नागरिकांनी जे आहे मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7च्या आवाहन करतो की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त आपण या ठिकाणी जे आहे ते लाभ घ्यावा. आणि आपल्याला माहित असेल की अशा पद्धतीचं शिबिर जे आहे पहिल्यांदाच जे आहे कुठेतरी नवी मुंबईत होते. सन्माननीय ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा या ठिकाणी आम्ही मोफत शिबिर आयोजित केलेले आहे. अशाच पद्धतीचे शिबिर जे आहे एसटी चे जे NCMC कार्डच्या संदर्भात असतील, नवी मुंबई क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये जे आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे ते आम्ही राबवणार आहोत.